नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. शिवध्वजारोहणास उत्स्फूर्त प्रतिसाद. सोलापूर येथील ब्रह्मकुमारी उमानगरी सेवा केंद्रात महाशिवरात्री निमित्त शिवध्वजारोहण भक्तिमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सात्विक बडवे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संचालिका सोमप्रभा बहनजी होत्या. कुमार करजगे यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालिका सोमप्रभा बहनजी यांनी उपस्थितांना शुभेच्छा देताना म्हणाल्या की वास माना रहना इसका राज को जानकर परमात्मा के समीप हम बुद्धि से कैसे संबंध जोड़ना है तो और इस ईश्वर के चिंतन के लिए उसका विशेष आध्यात्मिक ज्ञान को कैसे प्राप्त करना है, जिससे हम अपने जीवन को परिवर्तन करके सारी समाज को, धीरे धीरे सारे भारत को, सारे विश्व को राम राज्य बना सके. सोलापूरच्या सावित्री बहनजीनं हिंदीतून महाशिवरात्रीचं महत्त्व सांगितले. वास्तव में शिवरात्रि परमात्मा का अवतरण का यादगार है. परमात्मा इस धरती पर आ चुके हैं. परमात्मा इस धरती पर आके 90 साल कंप्लीट हुआ है. तो परमात्मा इस धरती पर आकर सभी आत्माओं को, सभी मनुष्यों को नर से नारायण, नारी से लक्ष्मी या देवत्व को प्राप्त करने का ज्ञान सुनाते हैं. शिवलीला बहनजीनं कन्नडमधून संदेश दिला. ಗ್ಲಾನಿರ್ಭವತಿ ಭಾರತ ತದಾತ್ಮೀಜಂ ಧರ್ಮದ ಗ್ಲಾನಿ ಯಾವಾಗ ಆಗ್ತದ, ಪಾಪಾಚಾರ ಅತ್ಯಾಚಾರ ಯಾವಾಗ ಆಗ್ತದ, ಆಳಗೆ ಧರ್ತಿ ಮೇಲೆ ಬರ್ತದೆ. ಅದು ಪರಮಾತ್ಮದ ದಿವ್ಯ ಅವತರಣ. ಒಂದು ಪರಮಾತ್ಮ ಧರ್ತಿ ಮೇಲೆ ಬ್ರಹ್ಮನ ಶರೀರ ಬಂದು ಈ ಸತ್ಯ ಜ್ಞಾನ ಯಾವಾಗ ಹೇಳ್ಯಾರ ಅಂದಿನೊಳಗೆ ನಾವು महाशिवरात्री ಮಾಡಿ. गिरिजा चव्हाण मातानं सेवा केंद्राचे महत्त्व सांगितले. तुकाराम मस्के यांनी सत्यदर्शनला माहिती देताना म्हणाले की यावेळी सोलापूर प्रभाग क्रमांक 21चे नगरसेवक आदरणीय बडवे सर, त्याचबरोबर सचिन. उमानगरीच्या संचालिका सदिच्छा बहनजीनं कार्यक्रमास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचे मनापासून आभार मानले. ब्रह्मकुमार शिवराज मजगे भाई आणि आमच्या ज्या माता आहेत, महिला, ज्यांनी आजचा सगळा प्रसाद या ठिकाणी बनवलेला आहे, तर आदरणीय माताजी, आमच्या गिरजा माताजी, साठे माताजी, शोभा लोंडे माताजी आणि आमचे भाई जे सफाईला सगळे मदतगार केले, मग सगळी सफाई स्वच्छता या ईश्वरीय यज्ञाची ज्यांनी सफाई केली ते आमचे ब्रह्मकुमार विश्वनाथ भाई, या सगळ्यांचा मला अतिशय खूप सहयोग लाभला आणि त्या सगळ्यांच्या सहयोगाने हे एवढा मोठा कार्यक्रम पार पाडण्यात आला. ब्रह्मकुमार शिवशंकर भाई आणि ब्रह्मकुमारी आमच्या मयुरा बहनजी, त्यांनी सुद्धा या कार्यासाठी खूप अतिशय मेहनत घेतलेली आहे, मला सहयोग दिलेला आहे. या कार्यक्रमासाठी परंड्यावरून महादेवी बहनजी आणि साईबाबा चौकच्या सेंटरच्या सावित्री बहनजी सुद्धा उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी तापडिया फॅमिली हे सुद्धा राजश्री तापडिया मॅडम सुद्धा उपस्थित होत्या. लक्ष्मी नारायण दोघंही उपस्थित होते या कार्यक्रमासाठी. तर मी या कार्यक्रमासाठी आलेल्या सोलापूर सिद्धेश्वर नगरीमधल्या सर्व भक्तांचं मनापासून मी आभार मानत आहे.